नमस्कार. पीवायक्यूपीडिया या प्लॅटफॉर्मवर तुमचे स्वागत आहे. आज आपण महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2021च्या मराठीच्या पेपरचे अनालिसिस बघणार आहोत. त्यातल्या त्यात आपण मेन फोकस आपण व्होकॅब्युलरीवर करणार आहोत. चला तर आपण आपल्या क्वेश्चन्सला सुरुवात करूया. तर आपला पहिला प्रश्न आहे, व्यक्ती किंवा संस्थेची 75 वर्षे पूर्ण झाल्यानंतर जी स्मरणिका प्रकाशित करतात त्याला काय म्हणतात? तर आता हे ऑप्शन काय आहे? रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव आणि हीरक महोत्सव, अमृत महोत्सव. तर आता आपल्याला हे माहित पाहिजे की रौप्य महोत्सव म्हणजे 25 वर्ष पूर्ण झाल्यानंतर जो साजरा केला जातो त्याला म्हणायचं रौप्य महोत्सव. आणि 50 वर्ष पूर्ण झाल्यानंतर जे साजरा केला जातो त्याला म्हणायचं सुवर्ण महोत्सव. आणि हीरक महोत्सव म्हणजे काय? 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर जे साजरा केला जातो त्याला म्हणायचं हीरक महोत्सव. तर राहिलं ऑप्शन 4 नंबर, अमृत महोत्सव म्हणजे 75 वर्ष पूर्ण झालेला. आत्ताच नाही का न्यूज मध्ये सगळीकडेच होतं, आझादी का अमृत महोत्सव म्हणजे आपल्याला स्वतंत्र होऊन 75 वर्ष पूर्ण झाले म्हणून आपण अमृत महोत्सव साजरा केला होता. म्हणजेच 75 वर्ष पूर्ण झाल्यानंतर जे साजरा केला जातो त्याला अमृत महोत्सव असे म्हटले जाते. तर आपला दुसरा प्रश्न आहे, लोभाने बाजीरावाने जास्त जमीन प्राप्त करण्यासाठी खूप धावाधाव केली, पण अतिलोभाने त्याचा मृत्यू झाला. याला म्हणतात ना, याला काय म्हणतात बरं? तर याला म्हणतात अति तेथे माती. एखादी गोष्टीचा आपण अतिरेक केला तर तो वाईटच असतो. आपल्याला जेवढं पाहिजे तेवढंच जर घेतलं तर ते जास्त इफेक्टिव्ह ठरतं. म्हणजे अति करण्याच्या नादात आपण आहे ते सुद्धा आपण गमावून बसतो. म्हणून अति तेथे माती. तर आपण आता बाकीच्या म्हणींचा आपण अर्थ बघूया. तर आयत्या बिळावर नागोबा. आता हे तर आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे. आपण एखादं कष्ट केलं, एखादं काम केलं आणि आपल्या ह्याच्यावर कुणीतरी जर क्रेडिट मिळवून गेलं तर आपल्याला राग येतो. तर आपण काय म्हणतो, हा बघ कसा आयत्या आयत्या बिळावर नागोबा आहे. अगदी तसंच म्हणजे दुसऱ्याच्या कष्टाचा फायदा स्वतःला करून घेणे म्हणजेच आयत्या बिळावर नागोबा. तर पुढच्या म्हणीचा अर्थ काय? अति शहाणा त्याचा बैल रिकामा. म्हणजे जो मनुष्य अतिशहाणपणा करतो तो शेवटी फसतो. म्हणजे अतिशहाणपणा करतो तो शेवटी फसतो म्हणजेच अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. आणि चौथं काय आहे? तर एक ना धड भाराभर चिंध्या. म्हणजे आपण काय करतो, एकाच वेळेस इतिहास वाचायला घे, भूगोल वाचायला घे, मराठी वाचायला घे, विज्ञान वाचायला घे. हे सगळं करायच्या नादात हे सगळं करायच्या नादात एकही कार्य नीट होत नाही. म्हणूनच म्हणतात एक ना धड भाराभर चिंध्या. म्हणजे एकाच वेळी अनेक कामे केल्यामुळे एक पण नीट न होणे. म्हणजे काय? तर एक ना धड भाराभर चिंध्या. तर याचं उत्तर आहे, या प्रश्नाचं उत्तर आहे तर अति तेथे माती. चला तर आपला पुढचा प्रश्न आपण बघूया. निळ्या रंगाचे एक रत्न म्हणजे काय? आता निळ्या रंगाचे रत्न म्हणजे काय? तर आपण घाईघाईमध्ये उत्तर काय लिहून येऊ? नीळकंठ. पण त्याचं उत्तर नीळकंठ नाही, तर त्याचं उत्तर आहे इंद्रनीळ. तर नीळकंठ म्हणजे काय? तर त्याचा त्याचा अर्थ असा होतो की निळा आहे कंठ ज्याचा असा तो. निळा आहे कंठ ज्याचा असा तो. म्हणजेच कोण बरं? माहिती आहे का? तर भगवान शंकर. आपण नाही बघत का भगवान शंकरांचा गळा निळा असतो, म्हणजेच निळा आहे कंठ ज्याचा असा तो म्हणजे काय? भगवान शंकर. आणि आणखीन इंद्रनीळ म्हणजे काय? तर निळ्या रंगाचे एक रत्न. आणि आणखीन एक शब्द सांगते तर निलांबर. आता ह्यातलं बघितलं तर नीलांबर याच्यात काय येतं? अंबर. अंबर म्हणजे काय? आकाश. आणि नील म्हणजे काय? निळे. म्हणजे निळे असे आकाश. आणि आणखीन एक शब्द सांगते तर घन निळा. म्हणजे निळा असा घन. घन निळा म्हणजे काय? तर निळा असा घन. तर याचं उत्तर आहे निळ्या रंगाचे एक रत्न म्हणजे काय? तर इंद्रनीळ. तर आता आपण पुढचा प्रश्न बघूया, जोड्या जुळवा. तर आहे की एकाच काळात हयात असलेले म्हणजे काय? तर समकालीन.
आणि ज्याने पुष्कळ ऐकले व वाचले आहे असा तो कोण? बहुश्रुत. म्हणजे ज्याने ऐकले आणि वाचले. श्रुत म्हणजे ऐकणे, म्हणजेच ऐकले आणि वाचले भरपूर असा तो. ज्याचे वर्णन करता येत नाही असं काय आहे? तर अवर्णनीय. आणि ज्याला मुले बाळे नाहीत असा तो निपुत्री. हे अगदी सोपं होतं. एकाच काळात हयात असलेले, हयात म्हणजे काय? एकाच काळात असलेले, एकाच टायमिंग मध्ये अवेलेबल असलेले म्हणजे काय? तर समकालीन. तर आपला पुढचा प्रश्न आहे, संयोजन म्हणजे काय? तर आपला पुढचा प्रश्न काय आहे? संयोजन म्हणजे काय? तर संयोजनचा अर्थ काय आहे? तर मिळवणे, जोडणे किंवा एकत्र करणे, असा हा संयोजनचा अर्थ झाला. तर आता आपण खाली बघितलं तर काय काय ऑप्शन आहे? सांधा. सांधा म्हणजे काय? तर त्याचाही अर्थ काय होतो? दोन गोष्टी एकत्र जोडणे. तर आपल्या हाताला हाताला पायाला सांधे असतात. सांधे म्हणजे काय? तर आपल्या गुडघ्याच्या ठिकाणी सांधा असतो, कोपऱ्याच्या ठिकाणी सांधा आहे. म्हणजे पुढच्या हाताला आणि मागच्या हाताला म्हणजे कोपऱ्याच्या ठिकाणी आपल्याला जोडण्याचे म्हणजे जोडण्याचंच कार्य करतं ना, म्हणजे दोन गोष्टी एकत्र जोडतं. आणि म्हणजे त्या संयोजनचा अर्थ देखील सांधाच होऊ शकतो, म्हणजे समानार्थी होऊ शकतं त्याचा, एकत्र जोडणे. आणि खाली काय आहे? तर कार्यक्रमाची सुसूत्र आखणी. तर त्याला काय म्हणतो आपण? नियोजन. नियोजन किंवा आयोजन. हे काय झालं? कार्यक्रमाची सुसूत्र आखणी. खाली काय आहे? मिलाप. मिलाप म्हणजे देखील मिश्रण किंवा दोन गोष्टी एकत्र करणे. आणि जोड ह्या शब्दातच आहे की एकत्र करणे किंवा जोडणे. तर मग संयोजनचा अर्थ कशात येऊ शकतो? तर सांधा, मिलाप आणि जोड. तर याच्यात ऑड मॅन आउट काय आहे? तर बी. तर बी कशा कशात आहे? तो उडून टाकायचा. बी गेला, बी गेला, राहिला काय? पर्याय क्रमांक 1 ACD. आणि कार्यक्रमाची सुसूत्र आखणी म्हणजे काय? नियोजन करणे किंवा आयोजन करणे. तर आपला पुढचा प्रश्न आहे, दिशाभूल या शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. आता दिशाभूल आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. दिशाभूल होणे म्हणजे काय? तर काहीतरी चुकीचा समज होणे किंवा विसरणे किंवा फसणे. तर आपण बघूया खाली काय आहे? दिशा चुकणे. बरोबर आहे, म्हणजे काय? योग्य मार्ग न सापडणे, म्हणजेच काय? तर दिशा चुकणे. मग दिशाभूलचा अर्थ हा देखील होतो. दिशा चुकणे म्हणजे तर दिशाभूल भूल होणे म्हणजे काय? चुकणे. आणि खाली काय आहे? तर भुरळ पडणे म्हणजे काय? तर भुलणे किंवा फसवले जाणे. आपण नाही म्हणत का, चोरांनी मला भुरळ पाडले आणि माझी पर्समधून पैसे चोरून घेऊन गेले. भुरळ पाडणे म्हणजे फसवले, म्हणजेच भुलणे. आणि पुढचं काय आहे? तर भ्रम होणे. भ्रम होणे म्हणजे देखील फसवणे किंवा चुकीची समजूत होणे. आणि दुसरं काय आहे? तर विचारांचा गोंधळ होणे, म्हणजेच संभ्रम तयार होणे, मनात संभ्रम तयार होणे किंवा योग्य अयोग्य कळेनासे होणे, म्हणजेच काय? तर विचारांचा गोंधळ होणे. म्हणजे योग्य ती दिशा भेटत नाही आपल्याला, हे करावं की ते करावं, उत्तरेला जावं की दक्षिणेला जावे, गणित करावं की मराठी करावं, म्हणजे असा विचारांचा गोंधळ होऊन जातो, योग्य दिशा सापडत नाही. मग हे पर्याय जर सगळे बघितले आपण तर सगळे पर्याय बरोबर आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 4 सर्व पर्याय बरोबर आहे. तर आपला पुढचा प्रश्न आहे, सुपीक या शब्दासाठी विरुद्धार्थी नसलेल्या शब्दाचा अचूक पर्याय सांगा. इथं काय म्हणले आहे? तर नसलेल्या शब्दाचा. तर आपण नसलेला विचारला तर आपण आधी असलेला शोधूया. सुपीक म्हणजे काय? तर पीक येणारी जमीन म्हणजे काय? तर सुपीक. तर आता विरुद्ध नसलेला शोधायचा आहे ना आपल्याला. तर मग आता असलेले कोणते आहेत? तर सुबत्ता. सुबत्ता म्हणजे काय? भरपूर, पुष्कळ, भरभराट म्हणजे काय? सुबत्ता. तर सुपीक या शब्दासाठी समानार्थी शब्द काय झाला? तर सुबत्ता. बाकीचे काय आहे? नापीक, ओसाड आणि वैराण, हे तीनही शब्द विरुद्धार्थी शब्द आहे सुपीकचे. तर आपल्याला विचारलेला आहे नसलेला म्हणजे समानार्थी शब्द सुबत्ता. पर्याय क्रमांक 4. तर आपला पुढचा प्रश्न आहे, एका भाषेतील मजकूर
त्याचा आशय दुसऱ्या भाषेत आणणे म्हणजे काय? तर आता आपण नाही म्हणत का ह्या आपण इंग्रजीतून मराठी ट्रान्सलेट करतो म्हणजे काय? तर भाषांतर करतो. झालं, याचं उत्तर काय आहे? भाषांतर. आपल्याला 10वी-12वीच्या वेळेस देखील प्रश्न असायचे की इंग्लिशमधील वाक्य मराठीत कन्व्हर्ट करायचे म्हणजेच भाषांतर झाले, एका भाषेतून दुसऱ्या भाषेत आणणे. आणि तर बातमी म्हणजे काय बरं? तर एखादी नवी, महत्त्वाची किंवा जनतेशी संबंधित घटना किंवा माहिती साध्या व स्पष्ट भाषेत मांडणे म्हणजे काय? बातमी. आता आपण बातम्या बघतो की टीव्हीवर, म्हणजेच त्यातलीच एक बातमी. आणि वृत्तलेखन म्हणजे काय? बातमी, घटना किंवा माहिती लेखनाच्या स्वरूपात मांडणे. वृत्तलेखन म्हणजे काय? बातमी, घटना हे सगळं काय? तर लेखनाच्या स्वरूपात मांडणे म्हणजे वृत्तलेखन. आणि आपल्याला इथे विचारलं आहे भाषांतर. एका भाषेतील मजकूर दुसऱ्या भाषेत आणणे म्हणजेच काय? भाषांतर होय. तर आपला पुढचा प्रश्न आहे, कायमचे लक्षात राहणारे या शब्दसमूहासाठी एक शब्द वापरून केलेले वाक्य कोणते? कायमचे लक्षात राहणे. तर आता बघूया आपण वाक्य काय आहे? ही गोष्ट चिरंतन आहे. तर आता चिरंतन यातला आपल्याला या शब्दाचा अर्थ माहिती पाहिजे. चिरंतन म्हणजे काय? तर जो कधीही नष्ट होत नाही. जो कधीही नष्ट होत नाही किंवा सदैव टिकणारा. सदैव टिकणारा. ही गोष्ट चिरंतन आहे म्हणजे काय? सदैव टिकणारी आहे. पुढं काय आहे? तो कायम आठवणीत राहील. आणि पुढचं काय आहे? आजचा सामना अविस्मरणीय होता. तर आजचा सामना अविस्मरणीय होता म्हणजेच अविस्मरणीय म्हणजे काय? तर कायमचे लक्षात राहणारे म्हणजेच काय? तर या शब्दसमूहाचा एक शब्द वापरून केलेले वाक्य म्हणजे याचं उत्तर काय आहे? तर पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक 3 म्हणजे सी. आजचा सामना अविस्मरणीय होता. आपण नाही म्हणत का? किती छान सामना झाला, किती अविस्मरणीय आहे. किंवा एखादं दृश्य बघितलं तर आपण म्हणतो, किती छान दृश्य आहे, अविस्मरणीय दृश्य आहे, माझ्या नेहमी लक्षात राहील. आणि अजय तात्पुरता स्मृतीत राहील. तात्पुरता म्हणजे काय? तर अल्पकालीन. अल्पकालीन. अल्पकालीन तर होऊ शकत नाही म्हणजेच याचं उत्तर आहे आजचा सामना अविस्मरणीय होता. पर्याय क्रमांक 3. तर आपला पुढचा प्रश्न आहे, थंडा फराळ या म्हणीचा समर्पक वापर असलेली वाक्यरचना कोणती? थंडा फराळ. तर आपण वाक्य वाचून घेऊया. रात्री पाहुण्यांना थंडा फराळ देऊन झोपवले. सखाराम नेहमीच थंडा फराळ करतात. राम घरी उशिराने आल्याने आईने त्याला थंडा फराळ देऊन झोपवले आणि थंडा फराळ झाला म्हणून काय खायचा नाही? तर तिथे हे काय आहे? तर म्हण आहे. तर शब्दशः अर्थ म्हणीचा कधी होत नसतो. आता यातला पर्याय क्रमांक डी जो आहे, थंडा फराळ झाला म्हणून काय खायचं नाही, तर हा होऊ शकत नाही कारण या शब्दशः अर्थ आहे. म्हणजे जेवण थंड झालं म्हणून खायचं नाही का? तर हा अर्थ होऊ शकत नाही. आणखीन काय आहे? सकाराम नेहमीच थंडा फराळ खातो. तर हे देखील नाही. म्हणजे जशाच तसा अर्थ म्हणीचा कधी होत नाही. तर आता पुढचं काय आहे? तर रात्री पाहुण्यांना थंडा फराळ देऊन झोपवले. थंडा फराळ देणे म्हणजे काय? हा याचा अर्थ आपल्याला प्रथम माहिती पाहिजे. तर काय आहे? उपाशी ठेवणे किंवा उपाशी राहणे. तर आता कधीतरी रात्री पाहुणे येतात अचानक, कधीतरी उशिरा येतात. मग आपण जेवण बनवलेलं नसतं किंवा कंटाळा आलेला असतो, असं काहीतरी होतं. तर मग आपण त्यांना उपाशीच झोपवतो. आपण शक्यतो झोपवत नाही, पण इथं म्हण वापरलेली आहे. रात्री पाहुण्यांना थंडा फराळ देऊन झोपवले म्हणजे काय? पाहुण्यांना आपण उपाशीच झोपवलं. आणि पुढचं काय आहे? राम घरी उशिराने आल्याने आईने त्याला थंडा फराळ देऊन झोपवले. आता आपण जर 12 आणि 1 वाजता आलं, तर आई आपल्याला गरम-गरम जेवण करून वाढणार आहे का? अजिबात नाही. म्हणजे काय? आई रागावलेली आहे. आई आपल्याला पनिशमेंट म्हणून काय करते? तर जेवणच देत नाही. म्हणजे काय? उपाशी ठेवते. म्हणजे काय? थंडा फराळ देते. आपण तसंच झोपून जातो. म्हणजे याचं उत्तर काय आहे? तर पर्याय क्रमांक 1 ए आणि सी. ए काय आहे? रात्री पाहुण्यांना थंडा फराळ देऊन झोपवले आणि
राम घरी उशिरा आल्याने आईने त्याला थंडा फराळ देऊन झोपवले, म्हणजे उपाशीच झोपवले, पनिशमेंट दिली. पर्याय क्रमांक 1. तर आपला पुढचा प्रश्न आहे, विरोधी अर्थ व्यक्त करणारी योग्य जोडी कोणती? आता इथे काय विचारलेलं आहे, विरोधी अर्थ म्हणजे विरुद्धार्थी. आता याचं उत्तर काय आहे बघूया, चला आता. विरोधी अर्थ व्यक्त करणारी ते काय आहे, विसंवादी आणि संवादी. विसंवादी म्हणजे काय, तर मतभेद. विसंवादी म्हणजे मतभेद असणारा. विसंवादी म्हणजे मतभेद असणारा. आणि संवादी म्हणजे काय, तर मतभेद नसणारा, म्हणजे सगळ्यांशी जुळून घेणारा, सगळ्यांशी बोलणारा, ज्याचे कोणाशी भेद होत नाही, असा म्हणजे काय, तर संवादी. म्हणजे हा विरुद्धार्थाचा शब्द आहे, विसंवादी आणि सुसंवादी. तर आपण पुढचं बघूया. तर विश्वास आणि श्वास. आता विश्वास आणि श्वास हे काही विरुद्धार्थी होत नाही. हा विश्वास वेगळा आणि श्वास वेगळा होतो. तर विश्वासचा विरुद्धार्थी शब्द काय होतो, तर अविश्वास. विश्वासचा विरुद्धार्थी शब्द काय झाला, अविश्वास. आणि पुढचं काय आहे, तर वियोगी आणि योगी. तर वियोगी म्हणजे काय, तर विरह. आणि विरहाचा विरुद्धार्थी शब्द काय होतो, सांगा बरं, तर एकत्र. विरहाचा विरुद्धार्थी शब्द होतो एकत्र. आणि योगीचा, हे दोन्ही वेगळे शब्द आहे. योगीचा विरुद्धार्थी शब्द होतो संयोगी. योगी, संयोगी. संयोगी म्हणजे काय, एकत्र असलेला. आणि वियोगी म्हणजे काय, तर विरहात असलेला. आणि खाली काय आहे, तर विनाश आणि नाश. तर आता काय आहे, विनाश आणि नाश. नाश म्हणजे काय, विनाशच्या विरुद्धार्थी शब्द काय, तर सृजन, निर्माण आणि उभारणे. हे काय झाले, विनाशचे विरुद्धार्थी शब्द. आणि विनाश आणि नाश हे समानार्थी शब्द झाले, म्हणून हा पर्याय देखील नाही. तर आपण ऑप्शन वरून जर गेला तर वरीलपैकी सर्व हा पर्याय कट होतो. वियोगी योगी हा गेला तर हा देखील कट होतो. राहिला मग काय, बी गेला, म्हणजे याच्यातून हे पण गेला, राहिलं फक्त ए. विसंवादी आणि संवादी हे विरुद्धार्थी शब्दाचे जोडी आहे. तर आपला पुढचा प्रश्न आहे, लाघवी या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द ओळखा. समानार्थी शब्द नसलेला विचारलाय, म्हणजेच काय, विरुद्धार्थी. तर लाघवी म्हणजे काय, आता लाघवीचं आपण बघितलं तर काय काय आहे, तर आर्जवी, लढिवाळ आणि प्रेमळ. लाघवी म्हणजे काय, प्रेमळ. तर हे तीनही शब्द लाघवी या शब्दाचे समानार्थी शब्द आहे. आणि हा लंपट बघितला तर लंपट म्हणजे काय, तर व्यसनी. लंपट म्हणजे व्यसनी माणूस. म्हणजे हा लाघवीचा तर समानार्थी शब्द नाही, म्हणजे हा विरुद्धार्थी शब्द आहे. लाघवी म्हणजे आपण नाही म्हणत का ती किती लाघवी स्वभावाची आहे, म्हणजेच काय, प्रेमळ स्वभावाची आहे. तर आपला पुढचा प्रश्न आहे, पाणी पाजणे याचा अर्थ काय? तर आता पाणी पाजणे याचा अर्थ काय, असं नाही होणार की पाणी ग्रहण केले किंवा पाणी दिले, असा शब्दाचा अर्थ कधीच होत नाही. तर याचं उत्तर आहे पराभव करणे. आपण नाही म्हणत का, एखाद्याचं भांडण झालं तर आपण भांडणात काय म्हणतो, त्याने चांगलं त्याला पाणी पाजलं. पाणी पाजलं म्हणजे काय, पाणी नेऊन पाजलेलं असतं का, नाही. तर पाणी पाजलं म्हणजे काय केलेलं असतं, तर पराभव केलेला असतो. पराभव करणे किंवा धूळ चारणे, त्याला आणखीन समानार्थी वाक्प्रचार आहे धूळ चारणे. तर आता याचा आणखीन आपण जर बघितलं तर पाणी ग्रहण करणे हा काय वाक्प्रचार नाही, हे आपला जस्ट अर्थ आहे की बाबा पाणी पिणे, ग्रहण करणे म्हणजे पाणी पिणे. आणि पाणी मुरणे म्हणजे काय, तर संशयास्पद काहीतरी असणे किंवा गुप्तकट शिजत असणे, असं गुप्तकट. आपण नाही म्हणत का, नक्कीच तिथे कुठेतरी पाणी मुरत आहे बरं का. एखादी गोष्ट जर आपली बाहेर गेली, आपल्या तिघांमधली गोष्ट बाहेर गेली, तर आपल्याला माहिती की आपले तिघं सोडून दुसरीकडे दुसरं कुणाला माहित नाही, म्हणजे आपण काय म्हणतो, इथं 100% पाणी मुरते. म्हणजेच काय, तर काहीतरी गुप्तकट शिजतोय किंवा फितुरी करतय कोणीतरी, म्हणजेच पाणी मुरणे. आणि पाणी पडणे म्हणजे काय, वाया जाणे. पाणी पडणे म्हणजे काय, तर वाया जाणे. आपण नाही म्हणत का, की आपण एवढी मेहनत केली, एवढे कष्ट केले, एवढा अभ्यास केला, पण सगळ्या ह्याच्यावर पाणी पडलं, म्हणजे काय, वाया गेले. याचं उत्तर आहे पराभव करणे. पाणी पाजणे, पराभव करणे. तर आपला पुढचा प्रश्न आहे,
अंग मेहनतीने पैसे मिळवून उपजीविका करणे या अर्थाची म्हण ओळखा. अंग मेहनतीने पैसे मिळवून उपजीविका करणे या अर्थाची म्हण ओळखा. आता अंग मेहनतीने पैसे मिळवणे म्हणजे काय, तर कष्ट करणे. आपण नाही म्हणत का एखाद्याचं हातावर पोट असतं, म्हणजे काय दिवसभर तो मेहनत करत असतो आणि पैसे मिळवून आपल्या घराची उपजीविका करत असतो, म्हणजेच काय हातावर पोट भरणे. आता जे रोजगारीत लोक असतात, आपणही त्याच प्रकारातले. आपण रोज काम करतो तेव्हा आपल्याला खायला मिळते. म्हणजे कष्ट केल्याशिवाय आपल्याला पैसे मिळू शकत नाही. म्हणजे अंग मेहनतीने पैसे मिळवून उपजीविका करणे म्हणजे हातावर पोट भरणे. आता पुढचा अर्थ आपण बघूया. हात गहाण ठेवणे. हात गहाण ठेवणे म्हणजे काय, आता हात गहाण ठेवतो का नाही, तर स्वतःचे स्वातंत्र्य गमावून दुसऱ्याच्या अधीन होणे म्हणजे काय, स्वातंत्र्य गमावणे. स्वातंत्र्य काय करतो आपण, गमावतो आणि दुसऱ्याच्या अधीन होतो. म्हणजे आता आपल्याला काहीतरी गरज आहे म्हणून आपण एखाद्याचं ऐकत असतो सगळं, म्हणजे काय आपण हात गहाण ठेवतो, म्हणजे स्वतःचं स्वातंत्र्य हिरावून आपण स्वतःचं स्वातंत्र्य हिरावून घेतो. का तर आपल्याला काहीतरी पाहिजे असतं, त्याच्यासाठी आपण दुसऱ्याच्या अधीन होऊन जातो, म्हणजेच हात गहाण ठेवणे. तर आपला पुढचा प्रश्न आहे, विचार करणे सोपे नाही. विचार करणे सोपे नाही, डोके दुखू लागणे हे त्याचेच लक्षण आहे. हे या स्पष्टीकरणाच्या अर्थाचा वाक्प्रचार ओळखा. आता इथे काय करायला लागलेत, आता आयोग अर्थ द्यायला लागले आणि वाक्प्रचार विचारायला लागलेत. आधी काय करायचे, आधी वाक्प्रचार विचारायचे आणि अर्थ विचारायचे आपल्याला. पण आता इथे आपल्याला अर्थ दिला आहे. विचार करणे सोपे नाही, डोके दुखू लागणे हे त्याचेच लक्षण आहे. आता आपण खूप जर अभ्यास केला किंवा खूप विचार केला तर आपलं डोके दुखू लागतं. म्हणजेच काय, तर आपण काय करतो बरं, आपलं डोकं उठतं. मग ते जास्त अभ्यास केला, जास्त विचार केला तर आपलं डोकं दुखतं. आणखीन काय करतो, आपण डोकं खाजवतो. अभ्यास करत असताना नाही का, एखाद्याने आपल्याला प्रश्न विचारला तर आपण काय करतो, डोकं खाजवतो. म्हणजेच काय, आपण अभ्यास करत असतो, विचार करत असतो. म्हणजे याचं उत्तर काय येऊ शकतं, डोके उठणे आणि डोके खाजवणे. पर्याय क्रमांक 1. आता डोके भडकणे म्हणजे काय, तर राग येणे. आपण नाही म्हणत का, माझं एवढं डोकं भडकलं होतं ना, एवढा राग आला होता ना मला, म्हणजेच काय, डोके भडकणे. आणि डोके वर काढणे म्हणजे काय, तर अडचणीतून बाहेर पडणे. अडचणीतून बाहेर पडणे म्हणजे काय, डोके वर काढणे होय. आणि डोके खाजवणे म्हणजे काय, आठवण्याचा प्रयत्न करणे म्हणजेच विचार करणे. तर याचं उत्तर काय आहे, ए आणि डी, डोके उठणे आणि डोके खाजवणे. तर आपला पुढचा प्रश्न आहे, पियुष या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. तर आता पियुष म्हणजे काय, पियुष म्हणजे काय आहे, तर अमृत. तर आता पियुषचा समानार्थी शब्द अमृत हा देखील आहे, सुधा हा देखील आहे आणि पियुष हा देखील आहे. राहिला काय, विष. विरुद्धार्थी शब्द अमृतचा विरुद्धार्थी शब्द काय झाला, विष. विष म्हणजे काय, विषला समानार्थी शब्द काय आहे, हलाहल. विषला समानार्थी शब्द आहे हलाहल. तर आपला पुढचा प्रश्न आहे, दुश्मन या शब्दाचा समानार्थी नसलेला म्हणजे काय, विरुद्धार्थी शब्द विचारलेला आहे त्यांनी, समानार्थी नसलेला. तर आपण दुश्मन या शब्दाचा समानार्थी शब्द कोणते आहेत ते बघूया. दुश्मनचा समानार्थी शब्द रिपू हा देखील आहे, वैरी हा देखील आहे आणि शत्रू हा देखील आहे. आणि आणखीन एक शब्द आहे अरी. अरी, रिपू, वैरी, शत्रू हे सगळे दुश्मन या शब्दाचे समानार्थी शब्द आहे. राहिला कोणता, कलह. कलह म्हणजे काय, तर भांडण. कलह म्हणजे भांडण, वाद. तर दुश्मनचा समानार्थी नसलेला शब्द कोणता आहे, कलह. अगदी सोपा. तर आपले आणखी नाही, शेवटचा एक क्वेश्चन राहिलाय आपला. तर वारुड परिसरात धर्माबाबा दानशूर म्हणून प्रसिद्ध होते, परंतु त्यांच्या पोटी मात्र मुरलीधर हा अत्यंत मूर्ख असा मुलगा जन्माला आला. या वाक्यातील अधोरेखित केलेल्या शब्दांसाठी पुढे दिलेल्या पर्यायातून योग्य त्या अलंकारिक शब्दाचा अचूक पर्याय निवडा. आता हा अलंकारिक शब्द आहे,
तर काही अलंकारिक शब्द देखील आपल्याला माहिती पाहिजे. तर अत्यंत मूर्ख माणूस म्हणजे काय, तर अकलेचा खंदक. तर आपण खंदक म्हणत नाही, तर आपण काय म्हणतो, अकलेचा कांदा. तर आपल्याला ओरिजिनल माहित नसतो अलंकारिक शब्द, आपण काय म्हणतो, अकलेचा कांदा. तर तो आहे अकलेचा खंदक. म्हणजेच काय, तर अत्यंत मूर्ख मनुष्य. तर बाकीचे आपण बघूया. तर गाजर पारखी. तर गाजर पारखी म्हणजे काय, तर पारख नसलेला. गाजर पारखी म्हणजे काय, पारख नसलेला. आणि गुळाचा गणपती म्हणजे काय, तर गुळाचा गणपती म्हणजे काय, तर कर्तृत्वहीन मनुष्य. आणि कर्णाचा अवतार म्हणजे काय, हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. कर्णाचा अवतार म्हणजे काय, दानशूर व्यक्ती. कर्णाचा अवतार म्हणजे काय, दानशूर व्यक्ती. आपण नाही म्हणत का, एखादं जर काही कुणी मागितलं का देऊन टाकतं, कुणी पेन मागितला दिला, कुणी काय मागितलं दिलं. तर आपण म्हणजेच काय म्हणतो, हालेच कर्णाचा अवतार आहे. म्हणजे काय, अत्यंत दानशूर व्यक्ती. तर आपले यातील सगळे vocab चे क्वेश्चन आपले कव्हर झालेले आहेत. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटूया. धन्यवाद.